मी सुद्धा एखाद्या बारीला आईला बोलते बरं का, माझं गुण पण मी चोरून ठेवत नाही, मी पण बोलते. पण परत म्हटलं का आपण आपल्या आईला बोलू, पण मी तर कुणाला बोलणार. मला जरा काय त्रास झाला तर मी बोलते माझ्या आईला, मी नाही म्हणत नाही. पण परत समजून सांगणारी ती आपली आईच असते. ज्या वाईट वेळेला किंवा वाईट पाय टाकतो ना आपण, तिथून आणणारी, तिथं थांब म्हणणारी आपली फक्त आई असते. सगळं जग आपल्या विरोधात जाईल, पण आपली आई कधी आपल्या विरोधात जाणार नाही. आपली आई शेवटच्या श्वासापर्यंत आपला साथ कधी सोडत नाही. फक्त आपली आई आपल्या सगळं असते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही समोर दिसतंय बघा. झालं संपत झालंय, वास्त्र एकदम बेकार झाली. कशाच दुरळ आहे? सगळं बार उठलं तिकडं, मोठ्याच्या मोठं बार ताटात आम्ही म्हणतो ऊन हाय. ही हिचा काय कळाल्या का काय, हिचा पडल्या फिरल्या का काय ताळ्यात कुणाच ठाऊक. आणि परत बघतो तिकडं बार झाले तयार. आणि दगड कुठपर्यंत आली? दगड बघ आपल्या ह्या रानात आली. लय लांब दगड आली, कारण ती 10 फुटाची कसली मोठी प्लास्टिक आहे हो. आणि बाई मग काय झालं तुझं नेमकं आज? एवढी का तू शेजाळली? हे बघ, आता घर आहे म्हणल्यावर राडा राहणार. आज लेकरांना सुट्टी, लेकरांनी अभ्यास करून आता जाऊन गावात ना आलीत. कशाला गेली ती गावात? चटणी करा. होय, आता आलाय ना 15 ऑगस्ट जवळ आलाय ना, का लांब आहे अजून? लांब आहे, शनिवारी आहे. आज कोणवार? रविवार आहे अजून. 7 दिवस. हा, 7 दिवस अजून. बोलाय काय नाही मग. आज काय कशा पाहिजे एवढी उदास आहे? काय स्वयंपाक काय बनवला काय नाही? मनच लागे ना म्हणा. मन लाग नाही कुठं. कशामुळे लाग नाही? कशामुळे लाग नाही? वाईट वाटतंय जरा. अगं पण ती सांगशील का नाही? मन लाग नाही, वाईट वाटतंय, मन लाग नाही. पण वाईट कशामुळे वाटतंय? हा, कुठली बहीण आपल्या भावाचं वाईट करते का? मला उत्तर द्या तेवढ्या प्रश्नाचं. असं जगातच अशी नाती येते की सक्का बाप लेकाचं कधी वाईट करत नाही, आई कधी लेकाचं वाईट करत नाही, भाऊ कधी बहिणीचं वाईट करत नाही, बहीण कधी भावाचं वाईट करत नाही. आणि ज्याचा बारका भाऊ असतो ती बहीण कधी करते का हो त्या भावाचं वाईट? एका रक्ताची नाती आधी म्हणजे असं कधीच करत नाही ती. पण आता हिचा भाव काहीतरी बोललाय त्यामुळे हिला वाईट वाटायला लागलंय. नाही काय बोलला हो? मग डोळ्यातनं पाणी काय यायला लागलंय तुझ्या? काय झालंय? आईला चक्कर आलती काल. बर, मग भावाचं पोरग म्हणायचं माझी आई मेली. आई नाही म्हणला, आता आई मेली. ती आई सांगत होती जेवढी माया म्हणजे पोटच्या लेकाला आहे त्याच्यापेक्षा जास्त माया माझ्या नातवाला आहे. मी वाईट वाटतंय बघ. खरं एखाद्या भरलं वाटतंय ही नाती बुद्धी माया ही प्रेम देवाने नसतं दिलं तर बरं झालं असतं. त्यामुळे तू उदास आहे. माझा भाऊ मला कधीच काय म्हणणार नाही. तुम्हाला माहित आहे ना माझा भाऊ कसं आहे ते. पण मी तुम्हाला विचारलं, तुमच्याकडे काय येतं हे बघायचं. तुम्हाला काय वाटलं मला ती काहीतरी म्हणलाय? नाही, असं तू विचारल्यावर मला वाटलं तुमचे भाऊ बहिणीचं काहीतरी झालं असेल त्यावेळेस तू असं आणि विचारते. जरी काय झालं तरी मी त्याला कधी सोडणार नाही. तुम्हाला माहित आहे माझी माया कशी आहे ती. अगं मला माहित आहे की माया कशी आहे ती. मी सांभाळलंय त्याला, लहानाचं मोठं मी केलंय त्याला. त्यामुळे माझा जीव माझ्या भावांवर लय आहे. त्यांना खर्चटलं तर मला वाईट वाटत. लय जीव आहे माझा माझ्या भावांवर. हाय असं तू तोंडानं सांगितलं तरी कळतंय की एवढं कुंकू देऊन रडायची काय गरज आहे? हा, त्यांच्यावर कुठली वाईट येळ येऊन वाटतं. आता काय ती आहेत ना घरी करून खातेत, सुखानं खातेत. आता तुझ्या आईला चक्कर आली, त्याला त्यांचा काय दोष आहे? वाईट वाटतंय. पोरं घरी असते ती नसते ती. आईला तसं एकदम झालं. चक्कर काय सगळ्यालाच येते. तर मला येते, सगळ्यालाच येते. जरा दुखणं हे आल्यावर चक्कर येते. पण जास्त माया असल्यामुळे जरा काळी जरा तसं मला गेलं तर आमच्या सगळ्याचीच काळी हलकी येते. लय माया आमच्यात. आम्हाला वाटतं कुणाला काय होणे, सगळी आनंदात राहावं. आई सकाळी सांगत होती पिल्या म्हणायचं माझी आई मेली. ते डॉक्टरला म्हणतो माझी आईची ती करा तेवढी माझी आई मेली. माझ्या आईला तुम्ही सलाईन लावताय,
माझी आई बोल नाही, घरी थांबलं नाही पोरग, दवाखान्यात नेल्यावर रडायचं शांत झालं जेव्हा आईला बघितलं तेव्हा. त्यामुळे बरं वाटतंय की आपल्या आईची काळजी करणार तिथं अजून एक माणूस वाढला, त्यामुळं लय भारी वाटतंय. माझ्यापेक्षा सुद्धा माझ्या भावांची लेकरं माझ्या आईवर लय जीव लावते. वाटायचं आईकडे तर लक्ष देणार कोण, म्हणजे हाच ते भाव आहेत, पण त्यातनं पण वाटायचं पण आता ती काळजी मिटते, कारण की माझ्या भावाचं लेकरू माझ्या आईवर ध्यान ठेवतंय. रडली मी, मला वाईट वाटलं म्हणून रडली. आई बापाचं प्रेम काय असतं ते मला माहित आहे. आई बाप आपल्यासाठी काय असते ती पण मला माहित आहे. आणि जास्त करून आपली आई आपल्यासाठी जास्त खरंच लय करते. आपली आई जेवढं करल तेवढं कमी असतं. तिचं उपकार आपण काय जर केलं तर फिटत नाही, तेवढं आईचं उपकार आपल्यावर असतात. 9 महिने आपल्याला आपली आई वागवती, दुनियात आणती, जन्म देते, लहानाचं मोठं करते. आपल्याकडून एखाद्या मारलं चुकतं, आपण नीट बोलत नाही आपल्या आईला, कसं पण बोलतो तरी सुद्धा आपली आई आपला तिरस्कार करत नाही. बर शांत होतो अगोदर, आणि काय झालंय ते सविस्तर मला सांग. चक्कर आलती घरी होतेच ना, मामा असतील कोणतरी पोर होती ना, मग दवाखान्यात नेलं ना ते. आता ती बारकं लेकरू आहे, त्याला काय बोलाव काय कळतंय का सांग. ती बेहल्यामुळे तसं म्हणलं, कारण ज्या वेळेस चक्कर येते त्यावेळेस माणूस बेशुद्ध पडतो, गप पडतो. तीच वाईट वाटलं मला, ती आई सांगायला लागली, म्हणली सगळ्यांचा ही पोसप, म्हणजे पप्पा बोलायला लागलं ना, सांगायला लागला आईला तू चेक करून पडली, पण पोरानं सगळं गाव गोळा केलं. माझ्या आई मेली, म्हणलं माझ्या आईला काय झालं, दवाखान्यात नाही माझ्या आईला, सलाईन लावूस तर त्या डॉक्टरला म्हणते माझ्या आईची ती मुलगी आता माझी आई मेली आहे. म्हणजे एवढं लेकरला सुद्धा कळतंय की बाबा काय होतंय पुढं काय नाही. त्याचे प्रेम माया बघून लय कसतर म्हणजे लय बेकार वाटायला लागलं. सकाळी पण आईला फोन केला, तू कशी आहे, बरी आहे का, तर हाय म्हणलं. भाऊजाई माझी बोलली, वर पप्पा बोललं, भाव सगळेजण मला म्हणते की तुझं काळीच तेवढं घटकर काय होत नाही, आम्ही दोघं एक नाही, दोघं तिघं चौघं आहे, आम्ही ध्यान ठेवायला आयला आहे, फक्त तू तुझी काळजी कर, आमचं काय ध्यानात घेऊ नको. आता पण पप्पाचाच फोन येतो या बघू मोबाईल इकडं. मी काळजी करते त्यांना माहित आहे. आता पण योगा विठ्ठल कोळी म्हणून किती केलं यांनी, पप्पाचाच फोन येते, सारखं फोन करते तर तू काळजी करू नको म्हणते. तर आम्ही इथं हाय, तू काळजी बिनकामाची करून तुला त्रास करून पण नाही मन लागत. सगळं तिकडं आईकडे ध्यान लागतंय. मी सुद्धा एखाद्या बारीला आईला बोलते बरं का, माझं गुण पण मी चोरून ठेवत नाही, मी पण बोलते, पण परत वाटतं का आपण आपल्या आईला बोलू. पण मी तर कुणाला बोलणार, मला जरा काय त्रास झाला तर मी बोलते माझ्या आईला, मी नाही म्हणत नाही, पण परत समजून सांगणारी ती आपली आईच असते. ज्या वाईट वेळ किंवा वाईट पाय टाकतो ना आपण, तिथून अडवणारी, तिथं थांब म्हणणारी आपली फक्त आई असते. सगळ्यात जग आपल्या विरोधात जाईल, पण आपली आई कधी आपल्या विरोधात जाणार नाही. आपली आई शेवटच्या श्वासापर्यंत आपला साथ कधी सोडत नाही, फक्त आपली आई आपल्या सगळं असते. त्यामुळे मला वाटतं कोणी जरी असलं तरी आपल्या आईला सांभाळावं, द्यावं. सगळ्या जगात सगळं सुख मिळतंय, फक्त आईचं मिळत नाही. बापाचं आईचं सगळं मिळतंय, आई बाप कुठं मिळत नाही.